नमस्कार मंडळी, कशा आहात? आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. तर सर्वप्रथम आपण कढई घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि ठेचलेलं लसूण टाकून घेणार आहे. दोन्ही असं थोडं आपण परतलं की आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बारीक चिरलेली मिरची. ह्या सर्वांना आपण जरा 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. जर थोडा आपला रंग चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली अशी शेपू टाकून घेणार आहोत. सर्व आपण छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लसूण मिरची संपूर्ण शेपूमध्ये अशी मिक्स होईल. आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मूग डाळ घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ टाकल्यानंतर थोडं भाजीला पाणी सुटतं, ते आपण परतून घेणार आहोत. पाणी सुकलं, 2 मिनटं वाफ काढली की आपली शेपूची भाजी तयार आहे.